सांगली जिल्ह्यामध्ये अव्याहतपणे सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणारे गेली 25 वर्षे दरवर्षी मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करणारे ट्रस्ट दरवर्षी 5 ते 7 हजार विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप करणारे ट्रस्ट त्याच पद्धतीने गेली काही वर्षे पलूसच्या स्मशानभूमीमध्ये अंत्यविधीचे मोफत साहित्य पुरवणारे ट्रस्ट अनेक परिसरातील गरजू रुग्णांना आर्थिक मदत विद्यार्थ्यांच्यासाठी स्पर्धा परीक्षा व मार्गदर्शन शिबिर आपदग्रस्तांना वेळोवेळी मदत दिव्यांगांना 3 चाकी सायकल इतर साहित्य वाटप त्याच पद्धतीनं महिलांना प्रशिक्षण व्यवसायात मोफत शिलाई मशीन वाटप आणि उद्योग मार्गदर्शन शिबिर अशा वेगवेगळ्या माध्यमातून गेले 25 वर्षे पलूस तालुक्यामध्ये पलूस शहरामध्ये आणि सांगली जिल्ह्यामध्ये कार्यरत असणाऱ्या सोनाई चॅरिटेबल ट्रस्टच्या रौप्य महोत्सव सोहळ्याच्या निमित्तानं रौप्य महोत्सव सोहळ्याबरोबर या ठिकाणी समाजामध्ये खऱ्या अर्थानं समाजाचा शेतकरी कणा आहे आणि या शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं सहाय्यभूत असणारे जे 12 बलुतेदार आहे ते अजूनही आपल्या पलूस शहरामध्ये पारंपरिक व्यवसाय करतात त्यांचा सन्मान व्हावा त्याच पद्धतीनं बैलजोडीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान व्हावा आणि गेली 25 वर्षे अव्याहतपणे या ट्रस्टला मदत करणारे ट्रस्टचे सर्व कार्यकर्ते यांचाही सत्कार आणि सन्मान सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ट्रस्टच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या आई कुठे काय करते या मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री ज्या एक गायिका आहेत संगीतकार आहेत कवयित्री आहेत आणि सामाजिक भान असलेल्या एक अभिनेत्री त्यांना ट्रस्टनं आमंत्रित केलं आणि त्यांनी आपला अमूल्य वेळ देऊन आज या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित आहेत त्या माननीय मधुराणी गोखले प्रभुलकर मॅडम यांचं मी या ठिकाणी प्रथम स्वागत करतो त्याच पद्धतीनं आपल्या विनंतीला मान देऊन आणि सोनाई ट्रस्ट असो किंवा आपल्या सर्व उपक्रमांना अत्यंत चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देणारे सर्व कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित राहणारे राज्याचे नेते माजी मंत्री पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय आमदार डॉक्टर विश्वजित कदम साहेब यांचे या ठिकाणी स्वागत करतो त्याच पद्धतीनं संसदेमध्ये अल्पकाळामध्ये आपल्या कर्तृत्वाने ठसा उमटवणारे वसंतदादांचे वारसदार आपल्या सर्वच कार्यक्रमांना उपस्थिती दाखवणारे आपल्या मनोबल वाढवणारे आपल्या जिल्ह्याचे खासदार वसंतदादा शेतकरी सहकारी कारखान्याचे चेअरमन विशालदादा पाटील हे आपल्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे या ठिकाणी मी स्वागत करतो आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असणारे पलूस तालुक्याचे नेते आणि आपल्या सर्व कार्यक्रमांना आपल्या उपस्थितीनं आपल्या अतिशय चांगला प्रतिसाद देणारे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आणि रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र अप्पालाल यांचे या ठिकाणी स्वागत करतो पलूस तालुक्याचे नेते कृष्णाकाठ उद्योग समूहाचे संस्थापक मानसिंग बँकेचे संस्थापक जे.के. बापू जाधव हे आपल्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक आपले मार्गदर्शक सावंतपूरचे नेते माननीय गणपतराव तात्या सावंत हे या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे नेते
पलूस सहकारी बँकेचे विद्यमान चेअरमन वैभवराजी पुजारी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे या ठिकाणी स्वागत करतो. पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय प्रकाश शिवाले आप्पा हे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचेही या ठिकाणी स्वागत करतो. स्वर्गीय काशाबांना दळवी यांच्या विचाराचा वारसा घेऊन पलूस शहरामध्ये कार्यरत असणारे माजी नगरसेवक आमचे सहकारी मित्र विशालभाऊ दळवी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे या ठिकाणी स्वागत करतो. पलूसचे उपनगराध्यक्षपद बसवलेले आमचे सहकारी मित्र विक्रमाप्पा पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, माजी नगरसेवक, त्यांचे या ठिकाणी स्वागत करतो. सांगेवाडीचे ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक जय भवानी पतसंस्थेचे संस्थापक सांगेवाडीचे माजी सरपंच शरद तात्या शिंदे, शरद काका शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे या ठिकाणी मी स्वागत करतो. व्यासपीठावर उपस्थित असणारे पलूसच्या कुस्त्या कमिटीचे माजी अध्यक्ष भरत भैया इनामदार हे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे मी या ठिकाणी चर्चा वतीनं स्वागत करतो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या पलूस पंचायत समितीच्या माजी सभापती डॉक्टर मीनाक्षी सावंत यांचे या ठिकाणी मी स्वागत करतो. ट्रस्टचे ज्येष्ठ कार्यकर्ते पलूस सहकारी बँकेचे माजी संचालक गणपतराव कुराले भाऊ हे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचेही मी या ठिकाणी स्वागत करतो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या आपल्या आमच्या घरच्या गणपतरावांच्या सौभाग्यवती अश्विनी वहिनी, भूषाली वहिनी, संजीवनी या महिला, त्याच पद्धतीनं आवर्जून उपस्थित असणाऱ्या या कार्यक्रमासाठी यांचा आज या ठिकाणी सन्मान सोहळा सत्कार आयोजित केला आहे, ते सर्व 12 बलुतेदार. त्याच पद्धतीनं आज ही बैलगाडी शेती करणारे सर्व शेतकरी ज्यांचा या ठिकाणी सत्कार आयोजित केला, ते सर्व शेतकरी तसे सर्व कार्यकर्ते यांचा या ठिकाणी सत्कार आयोजित केला, ते सत्कार मूर्ती आवर्जून उपस्थित असणाऱ्या सर्व महिला, त्याच पद्धतीनं या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या प्रकाश पुजारी अप्पा यांच्या सौभाग्यवती पद्मजा वहिनी, उपस्थित सर्व महिला बंधू पत्रकार, या ठिकाणी उपस्थित असणारे माजी उपनगराध्यक्ष संदीप नाना, उद्योजक मिलिंद बापू, उपस्थित सर्व पत्रकार बंधू तसेच सर्व कार्यकर्ते, रौप्य महोत्सवी कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे सर्वांचं, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, उपस्थित सर्व या ठिकाणी सत्कार मूर्ती यांचे मी या ठिकाणी स्वागत करतो. आणि आनंदाने कोणाचं नाव राहिलं असेल तर समजून घ्या एवढी विनंती करून पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.